नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो, ज्यामध्ये आपण आज धातू आणि धातू साधित या टॉपिकवर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. तर अगोदर आपल्याला धातू आणि धातू साधित म्हणजे काय हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आपण हे प्रश्न सोडवू शकता. त्यामुळं आपण धातू आणि धातू साधित काय आहे हे पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. धातू म्हणजे काय तर क्रियापद जे असतं त्याला कुठलाही प्रत्यय नसलेला मूळ जो शब्द असतो त्याला आपण धातू म्हणतो. म्हणजे कसं तर आपल्याला असं सांगता येईल, धातू म्हणजे क्रियापदातला मूळ शब्द किंवा क्रियापदातील जे प्रत्ययरहित शब्द असतो त्याला आपण धातू म्हणत असतो. जी काही धातूची डिक्शनरी असते त्यामध्ये काय असतं तर धातूची मूळ रूपे जी असतात त्याला ने हा प्रत्यय लावून धातू दिलेले असतात. जसं की देणे, दे हा धातू आहे, ने हा प्रत्यय लागलेला आहे. करणे, कर हा धातू आहे, त्याला ने प्रत्यय लावला आहे. बोलणे, बोल हा धातू आहे, ने हे प्रत्यय लागले. म्हणजे ही जी प्रथा आहे ती कोशामध्ये धातूची मूळ रूपे दाखवण्याची प्रथा आहे. त्यामुळं कोशामध्ये धातू जी काही डिक्शनरी असते, कोश म्हणजे डिक्शनरी, आपल्याला मराठीपेक्षा जास्त इंग्रजीत शब्द समजतात, त्यामुळं जी धातूची डिक्शनरी असते त्यामध्ये ने लावणे ही एक प्रथा आहे. जसं की देणे, करणे ही क्रियापद नसून क्रियावाचक नामे आहेत हे आपल्याला माहीत आहे. मग आपण धातू म्हणजे काय तर क्रियावाचक मूळ शब्द असं सांगू शकतो, किंवा धातूलाच आपण शब्दाची विकारी जात सुद्धा म्हणू शकतो. कारण धातू हा जो काही कर्ता असतो त्यानुसार बदलत असतो. त्यामुळे आपण असं सांगू शकतो की धातू ही विकारी शब्दाची जात आहे आणि क्रियापदातील वाक्यातील क्रिया दाखवणारा जो मूळ शब्द असतो त्याला आपण धातू म्हणत असतो. यानंतर हे तर झालं धातू. यानंतर आपण धातू साधित म्हणजे धातू साधितलाच क्रदंत सुद्धा म्हणतात. मोस्ट ऑफ द टाईम आयोगाने क्रदंत याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे, किंवा धातू साधित हा शब्द न देता क्रदंत हा शब्द दिलेला आहे. आता धातू साधित म्हणजे काय तर क्रिया किंवा कृती जी असते त्याला म्हणजे लागून अगोदर जी क्रिया अपुरी दाखवण्यासाठी जो शब्द असतो त्याला आपण धातू साधित किंवा क्रदंत म्हणत असतो. क्रदंत या शब्दाची जर आपण फोड केली, कृत अधिक अंत अशी त्या शब्दाची फोड होती. कृत म्हणजे क्रिया आणि अंत म्हणजे शेवट. म्हणजे क्रदंत म्हणजे क्रियेच्या शेवटून लागणारा शब्द. म्हणजे क्रिया पूर्ण झालेली दाखवतो का? नाही, क्रिया ही अपूर्णच असते धातू साधितमुळं. जसं की मीरा दूध पिऊन झोपली. आता मीरा दूध पिऊन झोपली, पिऊन हा जो शब्द आहे तो आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ सांगतो का? नाही, तो काय आहे अर्धवट अर्थ सांगतो. झोपली हा पूर्ण अर्थ सांगतो. मग पूर्ण अर्थ सांगतो तो काय असतो? क्रियापद असतो. वाक्याचा पूर्ण अर्थ सांगणारा क्रियावाचक शब्द क्रियापद असतो, पण जो अपूर्ण क्रिया दाखवतो तो क्रदंत किंवा धातू साधित असतो. मग आता धातू साधितची व्याख्या सांगायची झाली तर ती काय आहे तर धातू साधित ची व्याख्या सांगायची झाली तर धातूला विविध प्रत्यय लागून येतात आणि जी प्रत्यय लागून जी अपुरी क्रिया दाखवण्याचा शब्दाला काय म्हणू शकतो आपण? क्रदंत किंवा धातू साधित म्हणू शकतो. क्रियापदातील वाक्यातील क्रिया दर्शवणारा व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय असतो? क्रियापद असतो. पण वाक्यात क्रिया दर्शवणारे अन्य शब्द असू शकतात जे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत, त्याला आपण धातू साधित म्हणतो. मग धातूला कोणते प्रत्यय लागतात? ने, त, ता, ताना, उ, ऊन, ला, वे हे प्रत्यय झाले धातूला लागणारे आणि यापासूनच क्रियावाचक शब्द बनतात. पण ते क्रियावाचक शब्द पूर्ण करतात का अर्थ? नाही, ते मूळ धातूला प्रत्यय लागून बनणाऱ्या शब्दांना क्रदंत म्हणतात, पण ते पूर्ण
वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसतात. म्हणजेच काय, धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शवणाऱ्या शब्दाला आपण क्रदंत म्हणत असतो. यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट धातू आणि धातुसाधितबद्दल सांगायची म्हणजे धातूलाच किंवा शब्दाची जी मूळ रूप आहे किंवा जे सिद्ध रूप आहे त्याला सिद्ध शब्द असं म्हणतात. म्हणजेच काय, धातूला सिद्ध शब्दसुद्धा हे नाव आहे. यामध्ये सिद्ध शब्दामध्येच आपल्याला साधित शब्द म्हणजे धातू साधित यालाच क्रदंत आणि किंवा सिद्ध साधित असं सुद्धा आयोग या नावाने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं सिद्ध शब्द म्हणजे काय ह्याची सुद्धा व्याख्या जी धातूची आहे तीच व्याख्या आहे, पण ती वेगळ्या पद्धतीनं येथे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आता वळूया प्रश्नांकडे. यानंतर पहिला प्रश्न आहे, क्रियापदाच्या प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? आता प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात असा प्रश्न विचारला आहे संयुक्त गट क ला 2009ला. तर मग मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की जो प्रत्ययरहित मूळ शब्द आहे तो काय आहे, धातू आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले धातू साधित यास दुसरे नाव काय? तर मी तुम्हाला धातू साधित याची व्याख्या सांगताना किंवा धातू साधितची सुरुवात करतानाच धातू साधितचं दुसरं नाव सांगितलं होतं जे की आहे क्रदंत. मग या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपल्याला काय सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित शब्द नव्हे म्हणजे नाही, धातू साधित शब्द नाही, त्यानं पूर्ण वाक्य तयार होतं किंवा तो मूळ धातू आहे. तर हसमुख हा पूर्ण शब्द आहे का किंवा धातू साधित आहे का? तर हो. दुसरा काय आहे, हसताना, हे पण धातू साधित आहे. म्हणजे कसं, मुलगा हसता हसता किंवा हसताना रडला, हसता हसताच रडला किंवा हसताना रडला, हे काय झालं, धातू साधित झालं. तिसरं आहे हसरा, हसरासुद्धा धातू साधितच शब्द आहे. यानंतर चौथा आहे हस, हस हा धातू आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. हस हा धातू आहे. आता आपल्याला या 3 प्रश्नातून काय काय कळालं, तर धातू म्हणजे काय, तर प्रत्ययरहित क्रियापदाचा मूळ प्रत्ययरहित शब्द. दुसरं म्हणजे साधित, याचं दुसरं नाव काय आहे, क्रदंत. मग आपल्याला तिसरा प्रश्न या 2 प्रश्नावर आधारितच आहे, जो म्हणजे धातू साधित शब्द कुठला नाही याच्यापैकी. म्हणजे आपल्याला धातू साधित शब्दसुद्धा 3 कळालेले आहेत. कुठले कुठले, हसमुख, हसताना, हसरा हे धातू साधित शब्द आहेत. पण हस हा काय आहे, तर हा धातू आहे. त्यामुळं या 3 प्रश्नातूनही आपल्याला बऱ्यापैकी धातू साधित आणि धातूचं आकलन होतं. यानंतरचा प्रश्न, तो रडता रडता थांबला, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? तर आपल्याला हे वाक्य धातू साधितमधलं सांगता येईल. कसं काय, तर याला जो धातू आहे, रड हा धातू आहे, त्याला प्रत्यय लागले ता, पण हा रडता रडता जे आहे ते पूर्ण क्रिया दाखवते का? नाही, ते अपुरी क्रिया दाखवते. आणि थांबला ही पूर्ण क्रिया दाखवते. त्यामुळं आपल्याला सांगता येईल की अपूर्ण क्रिया दाखवणारा शब्द रडता रडता आहे आणि थांबला अशा 2 क्रिया, एक अपुरी आणि एक पूर्ण अशी क्रिया या वाक्यातून सांगता येते. म्हणून याला धातू साधित किंवा क्रदंत या प्रकारातील वाक्य आपल्याला सांगता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, धातू ओळखण्याचे अक्षर. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की कोशामध्ये धातूचं मूळ रूप दिलं जातं आणि त्या मूळ रूपाला ने हा प्रत्यय लावून दिला जातो. जसं की देणे, करणे, घेणे, बोलणे. ने हा छोटा ने नाही, मोठा ने आहे. यामध्ये आयोगाने इथं सुद्धा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला. छोटा ने आणि मोठा ने दोन्ही दिले. तर ह्या न बाणेचा ने आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे देता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ शब्दांना काय म्हणतात? आता इथं मात्र आपल्याला शब्दाचा ऑब्लिक शब्द दिलेला आहे. जा, ये, कर, बस, बोल, पी
यासारख्या मूळ शब्दांना आपण काय म्हणतो, धातू म्हणतो. पण यांनी काय दिलं इथं तर वेगळा प्रकार, म्हणजे धातूलाच सिद्ध शब्द असं सुद्धा म्हणतात. हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगलं होतं. हाच प्रकार इथे दिलेला आहे. जा, ये, कर, बस, बोल, पी हे मूळ धातू आहेत आणि त्या धातूला सिद्ध शब्द किंवा धातूसुद्धा म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. आता खालच्या याच्यामध्ये आपल्याला धातू म्हणजेच धातूची शॉर्ट व्याख्या विचारलेली आहे. तर धातू म्हणजे प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द असं आपल्याला सांगता येईल किंवा अशी व्याख्या आहे धातूची. आता ही व्याख्यासुद्धा पाठ करून ठेवायची, कारण धातू म्हणजे काय तर प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द म्हणजे धातू होय. ही धातूची व्याख्या आहे आणि धातूलाच काय म्हणतात तर सिद्ध शब्द असं म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे क्रियाविशेषण साधित धातू ओळखा. आता क्रिया विशेषण पण असला पाहिजे आणि तो साधित पण असला पाहिजे, साधित शब्द किंवा साधित धातू. तर पहिला आहे खदखदणे, दुसरा आहे रोडावणे, लांबणे तिसरं आणि चौथं आहे स्थिरावणे. आता स्थिरावणे हा शब्द आपण जर वाक्यात टाकला तर आपल्याला वाक्य पूर्ण होताना दिसू शकतं. पण खिदळणे हा शब्द जर आपण वाक्यात टाकून पाहिला तर हा शब्द सोबत आपल्याला दुसरं एक क्रियापद लागेल. हे शब्द अपुरी क्रिया दाखवतं. खदखदणे ही अपुरी क्रिया आहे. खदखदून हसला, आपल्याला दुसरा एक क्रियावाचक शब्द टाकावा लागत आहे ना, म्हणून आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण हा क्रियाविशेषण धातू साधित शब्द आहे म्हणून. यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते. आता इथं सुद्धा आपल्याला धातू शब्दाला सिद्ध शब्द हा पर्यायी शब्द दिलेला आहे आणि तेच आहेत धातू. जा, ये, कर, बस, बोल, पी इत्यादी हे काय आहे तर सिद्ध शब्द किंवा यालाच आपण धातू असं म्हणू शकतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की अ फक्त म्हणजे पर्याय क्रमांक 1 अ फक्त. यानंतरचा प्रश्न आहे धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दास काय म्हणतात. तर धातूला प्रत्यय लागून क्रिया अपूर्ण दाखवणाऱ्या शब्दास धातू साधित किंवा कृदंत म्हणतात. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 हा कृदंत आहे, त्यालाच आपण धातू साधित सुद्धा म्हणत असतो. धातूला काय म्हणतात शब्दसिद्ध आणि धातू साधितला काय म्हणतात तर कृदंत. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या.